आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट असते भक्ती मध्ये प्रगती करायची असेल किंवा भक्तीमध्ये उन्नती करायची असेल आणि भगवंताला प्राप्त करायचं असेल तर कलियुगामध्ये एक साधं सोपं मार्ग दिलेला आहे संतांनी आणि भगवंताने आपल्यासाठी विशेष करून. आतापर्यंत तुम्ही जेवढे प्रवचन ऐकले आणि त्या प्रवचनाचं फलीभूत जसं एखाद्या माताजीनं कुकिंगचे खूप क्लासेस नाही का अटेंड केले आणि घरी जाऊन नाही का जर ते त्याच्यावर काही कुकिंग नाही केली तर त्या क्लासेसचा उपयोग नसतो. त्याच प्रकारे आपण वर्षानुवर्षे ग्रंथ वाचले, प्रवचन ऐकले. थोडं मोकळं करा प्रभूले हवं आहे ते. 2 वर्षापासून सांगत होतो फॅन लावा इथं. हां, तर वर्षानुवर्ष आपण कथा कीर्तन प्रवचन ऐकतो, पण आपल्या कथा कीर्तनाची परिपूर्णता किंवा फलश्रुती कधी होईल जेव्हा आपण भगवंताला. कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर अल्पबुद्धी लोक आहेत आणि त्याच्यानंतर अल्पबुद्धी, शक्ती पण एवढी नाही, आणि त्याच्यानंतर अल्पजीवन. या तिन्ही गोष्टी असल्यामुळं कलियुगामध्ये जे भगवत मार्ग आहे ते भगवंताने आपल्यासाठी साधं सोपं सरळ आणि सुगम मार्ग दिला आहे, तो भगवत नाम. तर ह्या कलियुगासाठी भगवंताचं नाव आपण जेव्हा घेतो तर कलियुगामध्ये भगवंताचा अवतार आहे कलियुगामध्ये हरिनामाचा. नामरूपे कलिकाले कृष्ण अवतार. जे कलियुगामध्ये एकच अवतार आहे तो भगवत नामामध्ये. असू दे, राहू दे प्रभूजी, बस. हरि कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. कलियुगामध्ये एकच अवतार आहे ते म्हणजे भगवत नामाचा. तर अशा कलियुगामध्ये आपण शरीराचं मळ काढण्यासाठी आपल्याकडे साबण आहे, आपण स्नान पण करतो, पाणी पण आहे, पण हृदयाची मलिनता आणि चेतनेची शुद्धता निर्माण करायची असेल तर कोणतं औषध आहे, कोणतं पावडर आहे आपल्याकडे, तो कोणतं नाही. कारण हे आपलं मन आपल्या दुःखाचं कारण आहे, चिंताचं कारण आहे आणि तणावाचं कारण आहे. आणि हृदयामध्ये जे काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, अध्यात्मामध्ये पण बरेच लोक वर्षानुवर्षे राहतात पण त्यांच्या हृदयातली कटुता किंवा ईर्ष्या जात नाही. पण या दोन्ही गोष्टीसाठी कोणतं औषध असेल तर ते भगवत नाम आहे. म्हणून आज मी हे तयार करीत असताना म्हटलं, जे एवढ्या वर्ष तुम्ही प्रवचन ऐकले, प्रवचनामध्ये ऐकल्यानंतर तुम्ही जर नाम जप करीत नसेल तर आतापर्यंत जसं किचनच्या त्या कुकिंगचे क्लासेस अटेंड केले आणि घरी जाऊन कुकिंग केले नाही तर त्या क्लासला अर्थ नाही, तसंच इथं तुम्ही प्रवचन ऐकले आणि तुम्ही घरी जाऊन हरिनामाचा जप नाही केला तर तुम्ही नाही का केवळ इन्फॉर्मेशन घेतलेली, बाकी काही घेतली नाही. आणि हे प्रवचन, हे कीर्तन काय करतात, तुम्हाला इन्स्पायर्ड करतात, प्रेरणा देतात की याच्यातून तुम्ही अल्टिमेट गोल तुमचं काय साध्य केलं पाहिजे. तर अशा भगवत नाम याच्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये खूप विस्तृत वर्णन केलेले आणि आपण त्याचा नाही का बऱ्याच वेळा श्रवण मनन पण करतो. पण हे केल्यानंतर सुद्धा इम्प्लिमेंट होत नसेल तर त्याला काय अर्थ नाही. तर त्यासाठी आज मी अलीबाबा 40 चोरची कथा ऐकली असेल तुम्ही. माहिती आहे का, अलीबाबा एक गरीब असतो आणि वनात जात असतो, लाकड तोडत असतो आणि एक दिवस अचानक पाहिलं की 40 चोर, आवाज येतो घोड्याचा, तो घाबरून नाही का गुफेच्या बाजूला लपून बसतो आणि बसल्यानंतर बघतो तर काय होत आहे, तर ते सगळे चोर एका गुफेजवळ जातात आणि म्हणतात खुल जा सिम सिम. आणि हे दृश्य अलीबाबानं पाहिलं आणि सगळे चोर आतमध्ये गेले आणि मधातमध्ये सोनं नाणं त्यांनी काही, हे अरेबियन कथा अलिफ लैला मधली तुम्ही पाहिल्याचं फेमस आहे. आतमध्ये गेल्यानंतर ते चोर काही काळानंतर, आणि मग बंद होण्याचं पण म्हणतात, सिम असंच काहीतरी एक शब्द आहे, बंद होण्यासाठी नाही, ओपन होण्यासाठी, हां बंद होण्यासाठी सिम, असं ते शब्द आहेत. मग अलीबाबा बघतो की अरे चोर गेले आणि जाऊन ते काय ट्राय करतात त्या गुफेजवळ, खुल जा सिम सिम. आणि खुलजा सिम सिम म्हटलं तर तो दार उघडतंय लोकाचं दगडाचं आणि आतमध्ये जाऊन बघतो, तो आश्चर्यचकित होतो, अचंबित होतो आणि झाल्यानंतर तिथून धन संपत्ती घेऊन जातो आणि जाताना पुन्हा त्याचा तो मंत्र काय करतो, रिपीट करतो. आणि हा अलीबाबा एवढा गरीब होता, घरी आल्यानंतर ते हळूहळू त्याच्या
जीवनामध्ये खूप प्रगती होत चालली होती. आणि चालल्यानंतर बऱ्याच वेळ गेला तर त्याचा भाऊ होता काशीम. तो अतिशय ईर्ष्याळू होता, द्वेषी होता. त्यानं पाहिलं की माझा भाऊ एवढा श्रीमंत कसं काय झाला, काय कारण. एक दिवस त्याला मारायला म्हटलं, मला हे सूत्र सांग. त्यानं सांगितलं की अशी अशी गुफा आहे आणि तिथे. मग तो जाताना मंत्र बोलला आणि बोलल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर एवढं धन संपत्ती पाहिलं, एवढं त्याला हावरटपणा शिकला. तर एक वेळा घेऊन आला, दुसऱ्या वेळेस जातो, ओपन करतो आणि गेल्यानंतर एवढं धनसंपत्ती घेतल्यानंतर काय होतं, विसरून जात होतो. आणि मग कसं बाहेर यायचं माहीत नाही. आतमध्ये चोर जाऊन प्रवेश करतात, फक्त काशीमला पकडतात आणि त्याला मारून टाकतात. लालचीमुळं तो मारला जातो. तर त्याला कळालं की अरे ही घटना कशी तरी झाली. मग अलिबाबाला पुन्हा मारण्यासाठी प्लॅनिंग करतात आणि मग 40 मटक्यामध्ये हे चोर बसलेले असतात. पण काशी आपलं जी अलिबाबाची जी नौकरणी असते ती लई हुशार असते. ती काय करते, गरम तेल ते मटक्यामध्ये टाकणे, सगळ्याला मारून टाकते. आणि तो जो सरदार होता त्याला पण नृत्य करून नाचून टाकतात. तर ह्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे की लोभ कसा आहे आणि एका शब्दानं कसं ते खणू घडल्या जातो आणि ते विसरलं होतं काय होतं. तसंच ह्या स्टोरीतून आपल्याला काय माहिती आहे का, आपले इंद्रियानं आपल्या इंद्रियाला चोरलंय. कोण? आपल्या इंद्रियांना चोराने चोरलंय. भगवंताच्या प्रती आकर्षित होत नाही. तर त्यावेळेस आपले इंद्रिय एकदम असे हे झालेले आहेत, भौतिक संसाराच्या प्रती खूप आकर्षित आहेत. पण आपण दरिद्री येतात म्हणून लोक निधनम ह्या शब्द लिहितात. आता मी रस्त्याने एक बॅनर पाहिलं, निधन झालंय. निधन ह्या शब्दाचा अर्थ काय? आजपासून याच्याकडे कोणतंही धन नसणार आहे. न शरीराचं, न रूपाचं, गुणाचं, न पैशाचं, न शेतीबाड्याचं, न घरातलं सोनं नाणं. निधन, आजपासून निधन झालं याचं. आपलं निधन या शब्दाचा अर्थ काय? मेलेला वाटतो, पण नाही. त्याचा अर्थ काय? याच्यापासून आजपासून याच्याजवळ काहीच नसणार आहे. आज आशा भोसल्यांचं अंतिम संस्कार झालं, तर त्यांचं मी एक क्लिप बघत होतो आणि त्या म्हणतात की मनुष्य काही घेऊन आला नाही, काही घेऊन जाणार नाही. 1 रुपया भेटला त्याचे 4 वाटले पाहिजे, सोबत काही येणार नाही. त्या सोनू निगमला बोलत होत्या. तर हे वाक्य आपण याला मेडिटेशन केलं तर आपल्याला कळलं की अरे काय होतं. त्या अलिबाबाचं गुफेतला तो मंत्र होता, खुलजा सिम सिम. तसंच आपल्याला भक्तांनी आपल्याला भगवत धामाचं मंत्र दिलेलं आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ते धन भेटलंय भगवत धामाच्या दरवाजाचं. आणि तिथलं मोठं धन कोणतं आहे? कृष्ण धन, रामधन, वैकुंठातलं धन आहे. पण तो मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हाच तुम्हाला तो धन भेटेल. आणि नाही भेटले, तुम्ही संसाराच्या प्रती आसक्त राहता. जसं त्या काशीमला धन भेटलं, पण त्याची काय होती? बाहेर आसक्ती होती, लालच होता. तसंच या संसाराच्या प्रती आपली लालच राहील तर आपण इथं अटकून जाऊ आणि एक दिवस आपला मृत्यू होऊन जाईल काशीमसारखा. पण आपल्याला जेव्हा मंत्र भेटल्यानंतर, त्याच्यातून भगवत धामात गेल्यानंतर ह्या संसाराच्या प्रती आपली आसक्ती नाही राहिली पाहिजे. त्या मोरल स्टोरीचा आपल्याला काय आहे की संसाराच्या प्रती लालच ठेवली तर आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रात फसावं लागलं. पण भगवत धामाच्या द्वाराकडे जायचं असेल तर तुम्हाला नाही का, जो खुलजा चिमचिम आहे तो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात भगवंताने, भक्ताने, संतांनी आपल्याला मंत्र दिलेला आहे भगवत नामाचा. तो जप केला तर तुम्हाला भगवत धामाचं भेटेल. आणि तो जर जप नाही केला तर गुफेच्या बाहेर आपण तसंच राहून जाऊ. म्हणून संतांनी आपले ज्ञानेश्वर माऊली घ्या, तुकाराम महाराज घ्या, ते सांगतात की नित्यनेम नाही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. काय? नित्यनियम म्हणजे त्या नित्यनियम काय? नामी ते प्राणी दुर्लभ. प्राणी दुर्लभ आहेत कलियुगामध्ये. का बरं दुर्लभ आहेत? माऊली म्हणतात की कलियुगामध्ये साधं सोपं आहे भगवंताचं नाव आपण कोणी घेऊ शकत नाही. आपले लोक हरिपाठ म्हणतील, संतांचे अभंग म्हणतील, शास्त्राचे श्लोक कोट करतील. बोलणारे पण करत नाही, ऐकणारे पण करत नाहीत. पुण्याची गणना कोण करी, पण तू का करत नाहीस? दुर्लभ आहे. आणि माऊली काय म्हणतात? लक्ष्मी वल्ले तयाजवळी. जर जप केला तर लक्ष्मी जवळ येतात तुमच्या. बरं याला प्रमाण काय? पद्मपुराणात सांगलेले, नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदय शिवा.
यत्र गायंती मत भक्ता तत्र तिष्ठामि नारदा. नारदन मी विचारलं, भगवंत तुम्ही कुठं असतात? वैकुंठामध्ये? नाहम तिष्ठामि वैकुंठे, मी वैकुंठात पण नाही. त्याच्यानंतर योगी नाम हृदयेश, मी योग्याच्या हृदयात पण राहत नाही. कुठं राहतो? यत्र गायंती मत भक्ता तत्र तिष्ठामि नारद. नारद ज्या ठिकाणी माझे भक्त भजन करतात त्या ठिकाणी मी असतो. याला प्रमाण काय? तुकाराम महाराज, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरेचे, न लागे सावेसे जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, ठाईची बसून करा एक चित्त, आवडे अनंत आवळवा. रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र सर्व काळच जो मंत्र आहे तो जप करावा. म्हणजे काय होतं? नामकीर्तन साधन पाय सोप आहे. काय केलं? त्या केल्यानंतर जळतील पापे, म्हणजे जन्मांतराचे पाप जळून जातात. न लागे सावेसे जावे वनांतर, वनात जाण्याची गरज नाही. तुम्ही किती लोक येतात वनात? 4 दिवस यात्रा काढले तरी 10 वेळा प्लॅनिंग चालते आपली. काय वनात येणार? नाही येत. आपण येऊ शकत नाही. सुखे तो घरा, नारायण येतो आणि नारायणाबरोबर लक्ष्मी येते. आपण लक्ष्मीच्या मागे लागलेत ना, संध्याकाळी खिडक्यादार उघडतो, या लक्ष्मी आली पाहिजे. ती कशी येईल? ते नारायणाला सोडून जात नाही. आपण येडे तिच्या मागे लागतो. ते म्हणजे रावणासारखे ते लोक, हिला सीता पाहिजे, राम नकोय, मग गडबड गोंधळे. त्याच्यामुळे भगवंत का सुखे तो घरा नारायण, ठाईची बसून एक चित्त म्हणजे एकाग्रन करून, आवडे अनंत आवळावा, मंत्राद्वारे. कोणता? भगवंत नामाचा. आणि हे एवढे प्रमाण देऊन सुद्धा आपल्याला संतान म्हणतात की एवढं केलं पाहिजे. आणखीन याच्यामध्ये काय सांगितलं आहे? नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी, पाप अनंत कोटी गोलीत गेली त्याची. म्हणजे नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, ते जर वैष्णवांच्या जोडीमध्ये केलं तर काय होते? पापी अनंत कोटी गेली त्याची, त्याचे पाप अनंत कोटाचे पाप गेलेले आहेत. एवढं नामाचं महत्त्व दिलेलं आहे. पण असं नाम असून सुद्धा आपण एवढ्या वेळा ऐकल्यानंतर सुद्धा भगवंताचं नाव घेत नाही. असं म्हणतात संत एक याच्यामध्ये, तुम्ही जर भगवंताच्या मागे लागले तर भगवंत तुमच्या मागे लागते. तुम्ही संसारात लागले तर भगवंत त्यांच्या धामात राहतील. आता तुम्ही म्हणा भगवंताच्या मागे कसं लागायचं? आपण म्हणतो हे चिंट्या इकडे रे, चिंट्या इकडे रे, 10 वेळा आई बोंबलते, आपण एकदा गेलं पाहिजे. बरोबर? तसं भगवंत 10 वेळा तुम्ही मंत्र जप करता, भगवंत म्हणता हातले तळमळीने जप करतो, आता गेलं पाहिजे. द्रौपदीकडे एकदाच गेले का? द्रौपदीनं भरपूर वेळा प्रॅक्टिस केली, तेव्हा भगवंत धावून आले. आपल्याला वाटतं एकदा द्रौपदी म्हणले हे गोविंद गोपाल, अरे नाही बाबा, त्याच्या पहिले. जसं आता तुम्ही दगड फोडायला जाता, कधी गेले? नाही गेले. पहिले तुम्हाला वाटतं एकाच फटक्यामध्ये दगड फुटला? नाही, याच्या पहिले 19 फटके दगड मारल्यानंतर 20व्या फटक्याला तो दगड फुटतो. तसा फुटत नाही तो, पण तुम्हाला 19 फटका दिसतो. पण अरे बाबा, त्याच्या पहिले 19 फटके मारलेले तेव्हा दगड. तसंच आपण जीवनभर प्रॅक्टिस केली तर मृत्यूच्या वेळेस आठवेल. जीवनभर जिवंतपणेच आपल्याला भगवंताचं नाव येत नसेल तर मृत्यूच्या वेळेस काय येऊ शकेल? हे तुम्हाला का सांगतोय? आमच्या मंदिराच्या मागे एक भक्त होते, त्यांची आजी होती, रोज 32 माळा करायची. किती? 32. आणि जेव्हा त्या वृद्धावस्थेमध्ये आल्यानंतर जप झाला, शेवटी आपल्या मुलांना नातवाला विचारलं, तू कोण आहेस? इथं काय करतो? आणि मी कुठं आणून सोडलंय मला? म्हणजे विचार करा, त्या माताजीने 15-20 वर्ष जप केला आहे, शेवटी तिला भगवंताचं नामस्मरण आठवलं नाही. मग जिवंत मृत्यूच्या वेळेस सुद्धा नाव आठवत नाही, मेल्यानं जिवंतपणे सुद्धा आठवत नसेल, मग आपल्या प्रवचनात पुण्य भेटन तुम्हाला, भगवत धाम नाही भेटू शकेल. म्हणून थोडं सिरियस असलं पाहिजे. म्हणून आज भक्ती जप करण्याचे मी 13 फायदे सांगेन तुम्हाला. किती? 13. आज हे सेशन पहिले 13 फायदे. आपल्याला फायदेशीर कळत नाही ना, काय जप करून तुम्हाला काय, तुम्ही तर रिकामटेकडे येतं. आम्हाला घरातल्या पोरांचं करावं लागतंय, नवऱ्याचं करावं लागतंय, बायकोचं करावं लागतंय, सासू सासऱ्याचं करावं लागतं. प्रभूजी तुम्हाला काय, पुन्हा दिवसभर आम्हाला ट्रम्पचे नाही का SMS चेक करावं लागतात. त्याच्यानंतर इराक युद्धाचं सांगावं लागतंय. आणि मी नाही केलं ना बाबा तर काही खरंच नाही, येडा आहे तू, अरे सगळं चालतंय, तुम्ही भरमाच्या भोपळ्यात नका राहू. आज मी माझ्या आईशी बोलत होतो. माझी आई बऱ्याच दिवसापासून रामकृष्ण हरीचं जप करते. आता ती गेले 1-1.5 वर्षापासून हरे कृष्णच करते. तर तिला म्हटलं तू इस्कॉनमधून दीक्षा घेतली तर मला लय बरं वाटन. म्हणजे माझा आणि आईचा खूप बॉन्डिंग आहे. म्हणलं मी घरात बाकीच्यांना नाही भक्त बनवू शकलो, पण ॲटलिस्ट तुझ्यामुळे मी भक्त बनलोय.
पण माझ्यामुळं तू दीक्षा घ्यावं ॲटलिस्ट. तर ती 16 माळा करते. पण ती म्हणली एवढं केल्यानंतर सुद्धा भगवत नाही आठवत नाही रे, असं का मी कुठं कमी पडते? काय म्हणते? कुठं कमी पडते मी? तर विचार करा की त्या नामाच्या प्रती आपली अटॅचमेंट, आसक्ती, जसं आम्ही माताजी प्रभूजी आता गाडीत येताना म्हणत होतो की आपण आपल्या मुलांचं नाव साहजिक आपल्या तोंडातून येते, भगवंताचं नाव का येत नाही? नॅचरली आता परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आले होते इथे नाशिकला, आणि आम्ही फार्म हाऊसला भेटायला गेलो त्यांना. तर ते प्रत्येक मिनिटाला काय हरी हरी, गोविंद गोविंद, हरी हरी, हरी हरी. म्हणजे किती अटॅचमेंट आहे त्यांच्या नावाच्या प्रती, इनबिल्ट. आता आपल्याला ठेस लागलं तर पहिलं नाव काय येतं? आई ग, बापाचं पप्पाचं येऊन जाईल. भगवंताचं काय येत नाही? कारण आपली अटॅचमेंट त्यांच्या प्रती असल्यामुळे त्यांचं नाव येतंय. भगवंताचं अटॅचमेंट असेल तर भगवंताच येईल. म्हणून अशा भगवत नामाला नाही का आपण सिन्सिअरली आणि सिरियसली केलं पाहिजे. तर हे नाम जपाचे 13 फायदे आपल्या ग्रंथांमध्ये दिलेले आहेत. आज मी ती घेईन. पहिलं म्हणजे नाम जप केल्यानं काय होतंय, तर सर्व पाप नाश होतो. जळतील पापे जन्मांतरीचे, सगळ्या जन्मातले पाप नष्ट होतात. याला प्रमाण काय? गरुड पुराणामध्ये पाप लस्य दीपस्ते मा कुर्वंती मया नरा, गोविंद नामधेय नाशयंती निर्बिंदू. या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की लोक पापापासून भयभीत राहतात. आता तुम्ही म्हणता प्रभूजी आम्ही पाप काय मोठमोठे पाप केले की नाही? आपण झाडू मारताना वाणीतून, मन वाचा कायातून काही ना काही पाप होतात. आपल्या बोलण्यातून, क्रियेतून कितीतरी असंख्य रोजचे पाप होतात. म्हणून आपल्या वैदिक धर्मामध्ये तुळशीला पाणी घाला काय सांगितलेलं आहे? तर तुळशीची सेवा केल्यानंतर, रोज तुळशी सेवा केल्या तर पापातून नष्ट होतं म्हणून तुळशी सेवा सांगितलेली, प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. ही वैदिक पंथामध्ये. आपण आपल्या तुळशी कुठे, जिथं लोक कपडे धुवून टाकतात त्याचे पाणी टपकते, चपला तिथे ठेवतात, मंजिरा इकडे वाहतात. काही नाही, नुसतं नावाला आपण हिंदू नावाला फालतू हिंदू झालेले आहेत. काही त्याच्या मागं काही नाही. ती आता उन्हाची तनतन ती तपतीये, सेन्सिटिव्हपणाच नाही आहे. तर ते तुळशीची महाराणीची सेवा केल्यानंतर तुमचं पाप नष्ट होते. पण त्या तुळशी महाराणीचे हाल आहेत असे, ते म्हणे मी येते उद्धार करायला, नाही हेच माझा उद्धार करून टाकतात. तर इथे काय सांगितलेलं आहे, गौरी पुराण म्हटलेलं आहे की एकदा जर भयभीत असेल ह्या पापातून, तर गोविंदाचंच कोणी स्मरण केलं, नामरूपी म्हणजे पापरूपी अग्नीमध्ये तुम्ही जर येत असेल, तर गोविंद नामरूपी जलाचा जर वर्षाव झाला तर पाप कसं होतंय? शांत होते, शीतलता होते. म्हणून पापाचं होतंय. आणि एवढंच नाही, यत नाम कीर्तन भक्त्या विलापन अनुतापम मैत्रशेष पापानाम धातुमेव पावक. हे मैत्री मुनी, कोणी भक्तिपूर्वक भगवत नामाचा कीर्तन करतो तर त्यावेळेस नाही का त्या पापाला, जसं एखादा ढिगारा असतो, अग्नी पेटल्यानंतर तो ढिगारा जळून भस्मसात होतो, त्याच प्रकारे एकदा कोणी अनुकीर्तनम भगवंताचं नाम कीर्तन केलं तर त्याच्यातल्या जीवनातले सगळे पाप जळून भस्मसात होतात. नुसतं जप. आणि मग जपाला काही टर्म्स कंडिशन आहे? उठता बसता खाता पिता, हे गोविंद गोपाल मधुसूदन, हे नारायण, हे केशव. तुम्हाला तर मी प्रॅक्टिकली सांगतो, रस्त्यानं फळं दिसले, गाड्यावर दिसतात ना, केळं, गोविंद अर्पण असतो, केशव अर्पण असतो, विठ्ठल अर्पण असतो. काय फुकटमध्ये त्याचा प्रसाद वाटला जाईल. मानसिक रूप, त्याला मानसिक पूजा म्हटलं जाते भक्तिरस संप्रसिंगमध्ये. पण आपल्याला काय वाटतं, फळं दिसले की भारीत, आपण खाल्लं तरी घेऊ, टरबूज. आपलं आय सेंटरच्या ऐवजी यू सेंटर करायला पाहिजे. तिथे कोणाला टाकायचं? केवळ भगवंताला टाकायचं. साडी दिसली, राधाराणी घ्या, तुम्ही साड्या घ्या, ज्वेलरी घ्या, कोणत्याही वस्तू घ्यायला मना नाही येत. पण जेव्हा ती वस्तू तुम्ही बघता त्यावेळेस तुमच्या ऐवजी भगवंताचं स्मरण की ही बेस्ट वस्तू मी भगवंताला कशी अर्पण करेन. स्त्री असो पुरुष असो, याला म्हणतात कृष्ण भक्ती. भक्ती मंदिरात नाही, हरी बोल हरी कृष्णा नाही. तुम्ही व्यवहारात राहताना भगवत स्मरण करणं. तुमच्या क्वालिटी, तुमच्या लाईफमध्ये बेस्ट क्वालिटी असेल ती भगवंताला तुम्ही ऑफर केली पाहिजे. म्हणून इथं काय म्हणतात, केवळ त्या सगळे पाप जळून जातात. त्याच म्हणल्यात की ज्याप्रमाणे अग्निकणानं जर होटाला स्पर्श झाला तर काय होते, शरीर दग्ध होत आहे. त्याच प्रकारे कोणी ओठामध्ये नुसतं स्पर्श केला हरिनामाचा, ओठामध्ये हरी, जसं शास्त्रामधले हराम,
तर भगवंत हा काढून टाकतात, राम घेतात. काय घेतात? ह काढतात. मलिच्छ म्हणतात ना हराम हराम, भगवंत म्हणतात हा काढून टाकू दे, राम म्हटले याला. म्हणून आपल्या जीवनामध्ये तर इथं ओठांमध्ये केवळ घेतलं तर नुसतं हा म्हटले हरी तरी त्याचे पाप क्षय होतात. प्रमाण काय? स्कंद पुराण, ब्रह्मनारदीय पुराण एवढं केलेलं आहे. एवढंच नाही, ते म्हणतात की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये जी काही टाकले जाते ते जळून भस्मसात होते, त्याच प्रकारे कोणी एकदा असं जर भगवंताचं नाव घेतलं तर त्याच्या पापाच्या ढिगामध्ये भगवत नाम गेलं तर त्याला भस्मसात करते. असे याला कितीतरी श्लोक रिपीट झाले पापाच्या बाबतीत. म्हणून ते म्हणतात की ह्या पृथ्वीवर एकदा कोणी नारायण नर ह्या शब्दाचं उच्चारण करतो त्याला प्रसिद्ध चोर म्हटले जाते त्या नारायणाला. का बरं? जो नारायणाचं नाव घेतो त्या भक्ताचं हृदय नाही का ते नारायण चोरतात. काय चोरतात? भगवंत म्हणतात यानं नाही का नाव घेतलं ना याचं हृदय चोरून टाकतो. म्हणायच्या भगवंत माखन चोर करत नाही, भगवंत लोणी का चोरतात? भगवंत लोणी भेटत नाही का? लोणी ह्या शब्दाचा अर्थ स्निग्धता, चिकटपणा. तसंच एखाद्या भक्ताचं भगवंताच्या प्रती जे स्नेह असतो, स्निग्धता असते, भगवंत म्हणतात याचं माखन मी चोरले पाहिजे, हे दिलेले. म्हणून ते म्हणतात की ह्या पापाचं होते. हरिनाम महावज्रम पाप पर्वत दारणम तस्य पादो सफलम तद्गती शालिनम. कोणी हरिनाम रूपी वज्रानं काय करतो? पापाचं पहाड असेल तर हरिणरूपी वज्रानं काय केलं? त्या पापाला, त्या पहाडाला काय करतात? डोंगराला भ्रष्ट करून त्याचं पावडर पाडून करतात. तसं भगवत नामाचं महत्त्व दिलेलं आहे. आता हे झालं पहिला फायदा. दुसरा फायदा काय? एकमात्र औषध आहे कलियुगामध्ये. आता रोग कोणता आहे? सगळ्यात मोठा रोग या संसारामधला म्हणजे 10 प्रकारचे रोग आहेत. 6 अनर्थ आणि 4 गोष्टी, जन्म मृत्यू जरा व्याधी. जन्म मृत्यूच्या चक्रामधला जो चक्र आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, ह्या सगळ्यात मोठा रोग आहे. आणि अनर्थ, त्या अनर्थाला कोणतंही औषध नाही. पण ते दुसरं इथे शास्त्र म्हणतं एकच औषध आहे. अच्युत अनंत गोविंद नाम उच्चारण अभिलाषिता नश्यंती सकल रोगम सत्यम सत्यम वद्यहम. मी पुन्हा पुन्हा वद्यम करतो. बृहत नारदी पुराणामध्ये श्लोक होते. मी सत्य सांगतोय. नारद मुनी म्हणतात हे अच्युत, हे अनंत आहे, गोविंद, कोणी नामोच्चारण केलं ते सगळे रोग त्याच्या जीवनातून नष्ट होतात. प्रमाण काय? अजयमेळाचं. अजयमेळाचा हृदयातले 6 अनर्थ आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून काय झालं? तो त्या रोगातून तो मुक्त झाला. एवढंच नाही, ते म्हणतात आदो व्याधो यस्य स्मरण नाम कीर्तनाम तदैव विलय यांती तप अनंत नाम्यम. ज्यानं कोणी भगवंताचं स्मरण केलं, नाम कीर्तन केलं, त्याची शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी, शारीरिक व्याधी, सामाजिक व्याधी सगळं नष्ट होतं केवळ अनंताचं स्मरण केलं. आणि आता सगळ्यात मोठा रोग कोणता असेल माहिती आहे कलियुगामध्ये? कोणता रोग आहे माहिती आहे? कॅन्सर नाही, मानसिक रोगाने ग्रस्त आहेत लोक. इथं कोणी इथं बसल्याला म्हणू शकत नाही मी चिंतामुक्त आहे. इथे प्रत्येक या जगामध्ये 2च लोक आनंद आहेत. एक हिमालयातले योगी आणि रस्त्यावरले येडा. आपण योगी नाहीत आणि येडे नाहीत, आपण लटकलेले आहेत. प्रत्येक जण चिंतामध्ये आहे. ज्याच्याकडे काही नाही तो पण चिंताग्रस्त आहे, ज्याच्याकडे आहे तो बी चिंताग्रस्त आहे, आणि जो स्ट्रगल करतो सगळं आहे. कोणी चिंतामुक्त आहे का? तुम्ही हातवरती करा, त्याला दर्शन घेता येईल त्याचं. पोराने टेन्शन, उद्याचा अभ्यास करावा लागतोय, वरतून आई बापू डोक्यावर बसतात. अशा सगळ्या चिंताला, मानसिक ताणाला शास्त्र म्हणतं की मंत्रा इति मंत्र. तुम्ही मनाला तारायचं असेल तर मंत्राचा जप केला पाहिजे. आणि तो ट्रेसमधून निघण्यासाठी आज सगळ्या सुसाईड कोणते करतात? IIT MT बँगलोरमध्ये टॉप मोस्ट सुसाईड करणारे झालेले. कालच मला मागच्या आठवड्यामध्ये एक परिवार आला होता आणि काल बी आला होता. आमच्या माताजी प्रोजेक्टला मी बोलून घेणार होतो. 17.5 वर्षाची मुलगी होती, 12वीला. तिला मार्क्स कमी पडणार होतं, या भीतीपटी तिने सुसाईड करून घेतलं. हिला तेवढं टेन्शन होतं त्या पोरीला. मी त्यांना म्हटलं, मी बऱ्याच भक्तांना सांगतो, पोरं नाही शिकले तरी चालेल, पोट कोणी भरतंय, भांगार विकले तरी चालेल, पण पोरग सुखान राहील.
तुमच्या डिग्र्या त्याला जर डिप्रेशनमध्ये टाकीत असेल तर काही अर्थ नाही. म्हणून इथे एक मात्र औषध आहे भगवत नामाचा. ते म्हणतात की सर्व रोग पापनाशनम सर्व उपद्रनाशनम शांतीत सर्व अरिष्टानम हरेर नाम आणि कीर्तनम. कोणी जरी हरिनामाचं एकदा हरीचं नाव घेतो तर त्याच्या जीवनातले सगळे रोग शांत होतात. त्याच्या जीवनातले जे उपद्रव चालू आहेत ना, बरेच जण म्हणतात साडेसाती, किरकिरी, कटकटी, कोणी सासू, कोणी सून, कोणी शेजारी पाजारी, कोणी ऑफिस बॉस. आजच एक माताजी प्रभूजी आल्या होत्या. म्हणजे प्रभूजी जेव्हापासून इस्कॉनमध्ये आलोत ना, टेन्शन घेणंच बंद केले. कारण किती टेन्शन घेतलं तर काही फरक पडत नाही आणि कोणाचं आपण काही करू शकत नाही. मला माताजी बऱ्याच दिवसांनी रिअलायझेशन झालं तुम्हाला, बरं झालं तरी खरं. तर ते म्हणले प्रभूजी मी जप करायला लागले चालू, इस्कॉनमध्ये आल्यानंतर जप चालू, तेव्हापासून मला चिंता. कारण आता कृष्ण जे मदन गोपाल जे करायचे करते ते माझ्या जीवनात, एवढा त्यांना विश्वास होता. आणि त्यांची परिस्थिती म्हणलं ना हलाखीचे, त्या 4 घरातला एका स्वयंपाकाचं नाम करतात त्या माताजी. पण तरी सकाळी उठून कामाला जाण्याच्या पहिले 16 माळा भगवंताला भोग लावणं, रात्री झोपताना 1 तास नाही का गीता वाचतात त्या. आणि त्याचबरोबर दिवसभर 1 सुद्धा मिनिट नाही का त्यामुळे प्रभूजी प्रवचन ऐकते. मला माताजी भगवंताने तुम्हाला ही स्ट्रगल लाईफ यासाठी दिलं की तुम्ही कृष्णाचं स्मरण करा. ज्यांना कम्फर्ट झोन राहतात ते भगवंताची भक्ती नाही करू शकत, कारण ते कम्फर्ट झोनमध्ये जगतात. कम्फर्ट झोनवाले लोक भक्ती नाही करू शकत. ज्यांना लाईफमध्ये स्ट्रगल आहे त्यांचं स्ट्रगल आहे ना भगवंत पाहून घेऊन जातात आणि ते भक्ती सिरियस राहतात. म्हणून IPS अधिकारी किंवा IS अधिकारी मोठ्या घरातले नाही बनत, सगळे गरीब घरातलेच बनतात. कारण त्यांना एक खाण्याच्या, आताच एक व्हिडिओ व्हायरल झाला, तो चपलावर पळत होता पोलीस खात्यातला पुण्याला कुठेतरी, त्याच्या अधिकाऱ्यानं पाहिलं आणि त्याला शूज घेऊन दिले. तसं माणसाला स्ट्रगल हे आणि घरातले भांडणं हे भक्तीकडं अग्रेसिव्ह करतात. लोक जीवन चांगलं चालू ना समजायचं गडबड आहे, शांत चालू, पण जीवनात खवळलेलं असेल ना तर समजायचं बरोबर ट्रॅक आहे. म्हणून राधानाथ महाराज एका शिष्याला विचारलं, हाऊ आर यू, कसा आहेस? आय एम स्ट्रगलिंग महाराज, युअर राईट पाथ. तू स्ट्रगल करतो बरं, पण ते म्हटलं आय एम हॅपी फाईन, मग गडबड गोंधळ आहे. तू संसारामध्ये हॅपी राहिलास ना, अध्यात्मामध्ये गडबड आहे. आणि स्टेबल, आता जर मी मागे सांगितलं तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये गेलात ना, जो पेशंट जिवंत त्याला काय करा, टेक टेक काय असतं, तो ग्राफ चालतो ना, म्हणजे हार्ट चालू आहे बाबा याचं, आणि हार्ट बंद झाल्यानंतर ते काय चालतंय, स्टेट आहे. तर तसंच आपलं समजायचं, ती लाईन स्टेट चालली तर गडबड आहे, बंद झाले, पण तो ग्राफ चालू आहे ना हार्टचा, तर समजायचं आपण जिवंत आहेत, हे जिवंताचं लक्षण आहे. तर सगळ्यात मध्ये सगळ्या व्यास आहे. आणि एवढंच नाही, ते म्हणतात शांती का अरिष्टाला शांत करा. ते म्हणतात पीडित, विषादग्रस्त, स्थितीत, भयभीत, भयानक रोगापासून जे वंचित लोक आहेत, भयभीत आहेत, अशा लोकांना एकमात्र नाम कीर्तन दिलेले आणि सगळ्या दुःखातून मत. पण याला विश्वास आणि श्रद्धा आणि प्रॅक्टिस लागते. 3 गोष्टी, विश्वास, श्रद्धा, प्रॅक्टिस. हे असेल तर होत आहे, नाहीतर होत नाही. आणि म्हणून प्रभू किती माळा करू काही फरक पडत नाही. पण कोणता रोग, भौतिक जगाचा नाही, आध्यात्मिक आपला जो रोग आहे तो नष्ट होतो. बरं, आता हे झाला दुसरा फायदा, याच्यावर बी श्लोक भरपूर आहे. तिसरा फायदा आहे संसार बंधनातून मुक्त होतो. एकदा नाम जप केला, ते म्हणतात जीवाग्रे वर्तती यस्य हरी त्वद अक्षरम त्वद द्वय अक्षरम संसार सागरं तित्वा गच्छंत यद वैष्णव परमपदम. ते म्हणतात की ज्या व्यक्तीच्या जीवावर एकदा 2 अक्षरी हरी हा शब्द उच्चारला तर त्या 2 अक्षरामुळे हा भौतिक संसारातला भवसागर पार होऊन त्याचं भौतिक जीवन हरण केलं जात आहे आणि त्याला आध्यात्मिक नारायण पदम पद दिले जातं. नारायणाच्या भगवत धामात देते केवळ. म्हणून हरी 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 का, तुमचं अमंगल हरण करणारे आणि तुमचं दुःख हरण करणारे आणि तुम्हाला आनंद प्रदान करणारे हरी. जसं मी त्या बागवानपुऱ्यातून जात असतो कधी कधी, तिथे त्याचे नावले हरी छाव, हरी नगरी, हरी बिल्डिंग. तिथे ते भले काही लिहिते त्यांचा हरी छाव, पण त्याचा अर्थ काय होतो म्हटलं, ॲटलिस्ट हे भगवंताचं नाव तरी घेतात. हरिनगरी म्हणजे काय, त्या भाईजानांचे नाव हरी छाव, हरिनगरी, पण ते हरी नाव कोणाचं आहे, भगवान हरीचं आहे. आता म्हणतात ते डायरेक्ट म्हणू का इनडायरेक्टली म्हणून फायदा होणारच ना.
संसारात मुक्त होते. एवढंच नाही, ह्या श्लोकामध्ये सांगले संसारात इष्टपूर्तानी कर्मानी सुभावनी कृतात आत्मानी भवे हेतूनानी तान्य हरे नाम मुक्ती प्रदाम. जो कोणी इष्ट यज्ञ करतो, ते यज्ञामध्ये भरपूर यज्ञ केल्यानंतर त्या कूपमध्ये विहिरीच्या पाणी इतकं ते असतं यज्ञ. कर्म किती जरी केले संख्येनं, चांगले कर्म केल्या, मोठमोठ्या पाणपोई बांधल्या, अन्नदान केलं, तीर्थयात्रा केल्या, पण भाऊबंधातून मुक्त होऊ शकत नाही. तुम्हाला वाटलं मी दान धर्म करतो, तपस्या करतो, यज्ञ करतो, तीर्थयात्रा करतो, स्नान घालतो, कुंभमेळ्यामध्ये पाप धुवायला जातो, तुमचं पाप नष्ट होऊ शकतो, पण भगवत धाम भेटू शकत नाही. भगवत धाम जायचं असेल तर ते म्हणतात केवळ हरे नाम तू मुक्ती प्रदान. भगवान हरीच तुम्हाला मुक्ती देऊ शकतात, दुसरं कोणी मुक्ती देऊ शकत नाही. ते तुम्हाला काय करू शकतात, भौतिक इच्छा पूर्ण करू शकतात, पण भगवतच धाम देऊ शकत नाही. प्रमाण काय, बोधायन संहितामध्ये हा श्लोक आहे. म्हणजे मुक्ती जर पाहिजे असेल तर भगवत आहे, बाकीच्या क्रिया काय त्याला सपोर्टिंग आहेत. एवढंच नाही, किम करशिती सांख्येन किम योग नारये नायकम मुक्ती मूर्छिती राजेंद्र कुरु गोविंदानुकीर्तनम. हे नरेंद्र, गरुड पुराणामध्ये भगवंत राजेंद्र याला म्हणतात गरुड पुराणात. सांख्ययोग, योग अष्ट अनुष्ठान, मोठमोठी यज्ञ हे मुक्ती देऊ शकत नाही, पण गोविंदाचं कीर्तन केलं तर त्याला तात्काळ मुक्ती भेटते. म्हणून गोविंदाचं एक नाव आहे मुकुंद. मुकुंद काय, ह्या जगात मुक्ती प्रदान करणारे त्यांना मुकुंद म्हटलं जातं, म्हणून मुकुंद दिले. तर याच्यामध्ये ते म्हणतात की 2 अक्षर भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. याच्यावर पण दिलेलं आहे. चौथी गोष्ट, परमधाम प्राप्ती, वैकुंठाची प्राप्ती करायची असेल ते म्हणतात जीवाग्रेवर्ती यस्य हरिद्वय अक्षरम विष्णू लोक अपनवती पुनर्वृत्ती दुसू दुर्लभन. ते म्हणतात की ज्याच्या जीवावर एकदा हरी आलं, हा श्लोक आहे ना ब्रह्मनारदीय पुराणामध्ये पुन्हा रिपीट केलेला आहे. ते म्हणतात की एकदा कोणी हरीचं नाव घेतलं त्याला तात्काळ विष्णू लोकाची प्राप्ती होते. कोणत्या लोकाची, विष्णू लोकाची. परमधामात जायचं असेल ते म्हणतात की आणखीन एक ब्रह्मवैत पुराणामधला हा श्लोक आहे. नारायण अपनोती व्याज अर्चनाय कुलुषय अजनोपी दत्त धामम किमत श्रद्धया गृणम. अजयामिळेनं अजानतेपणे आपल्या मुलाचं उच्चारण केलं, पण काय झालं, त्याचा पापाचा भंडार नष्ट झाला आणि भगवंतानं काय केलं, त्याला त्यांचं स्वतःचं धाम प्राप्त करून दिलं. अजयामिळाचे पाप पाहिले नाही भगवंताने, त्याने काय कृत्य केलं ते पण पाहिलं नाही. त्याने कोणता यज्ञ केला होता, दान धर्म केले होते का, तपस्या केल्या होत्या, कोणी तीर्थयात्रा केल्या होता, कुठं काही वर्णन नाही. त्याने काय केलं, केवळ नारायण हा शब्द उच्चारला. कोणासाठी उच्चारला, त्याच्या पोराला उच्चारला, पण 4 विष्णुदूत आले. शिलप्रभाताचे एक शिष्य म्हणतात अजयमेळ नारायण नाव घेतलं तर 4 विष्णुदूत आले. आणि जेव्हा तुम्ही हरिकृष्ण 16 महामंत्र म्हणतात, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे, किती तुम्हाला विष्णुदूत घ्यायला येते, किती दूत घ्यायला येते विष्णुदूत 16 महामंत्र जप केल्यानंतर. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की अजयामिळाचं भगवंतानं काही रेकॉर्ड पाहिलं नाही, भगवंताने पाहिलं. नारायण नाव घेतलं ना, माझं पण नाही घेतलं, पण हे नाव माझंच आहे ना. आणि आम्हाला रस्त्याने बरेचसे लोक म्हणतात हरे कृष्ण हरे रामा, कुठं चालले. जसं आम्ही एकदा द्वारकेहून नाही का जात होतो, मी रामसुखपूर गाडी चालवत होते आणि आमच्या त्यावेळेस शिखाले शेंड्या मोठ्या होत्या. एक जणाला महाराज ले शेंड्या उडत कुठं चालले, हरे राम हरे कृष्ण, थांबा. काय झालं, काय नाही, जरा हळू चालू हा. तर ॲटलिस्ट त्यानं टिंगालात्मक होईना का म्हटलं, पण त्याचं होतं. म्हणून चैतन्य महाप्रभूला विचारलं वैष्णव कोण, वैष्णव कोणाला म्हणतात. आपल्याला वाटतं वैष्णव म्हणजे कपडे घातलेला, मोठी दाढी शेंडी ठेवलेलं नाही. ज्यानं एकदा भगवंताचं नाव घेतलं त्याला वैष्णव. मग कोणी असू शकेल. आपल्या शाळेमध्ये एखाद्याचं नाव राम असेल, गोविंद असेल, गोपाल असेल, तर किती वेळा नाव घेतलं जात असेल अनजाणतेपणे, पण त्या नावातून भगवंताची कृपा होते. तर हे याच्यामध्ये काय होतं, धाम प्राप्त करायचं असेल, जे अजयमेळाला भेटलं ते आपल्याला भेटू शकतं. हा चौथा. पाचवा फायदा ते म्हणतात की सगळ्या त्रुटी असतील तुमच्या कार्यामध्ये, ग्रंथ वाचताना, यज्ञ करताना, तीर्थयात्रा करताना,
घरातली पूजा करताना त्रुटी राहते, ते काही परिपूर्ण होत नाही. आणि ते त्रुटी असल्यामुळं जे वांछित फळ पाहिजे ते भेटत नाही. म्हणून बरेच लोक यज्ञ करतात घरामध्ये, पण त्यांची इच्छा पूर्ण होत नाही, त्रुटी राहिलेली असते. घरातली पूजा केली तरी देवता कुपित झालेला असतो, पितृ कुपित झालेला असतात. का बरं? त्याच्यामध्ये काही ना काही त्रुटी असते. पूजामध्ये मंत्राची त्रुटी असते, साहित्यामध्ये असते, किंवा यजमानाच्या किंवा पुरोहिताच्या मनामध्ये काहीतरी अभिलाषेची त्रुटी असते. त्या सगळ्या कार्यामध्ये त्रुटी असली की त्याचं वांछित फळ प्राप्त होत नाही. मग ना आपण किती वर्षानुवर्षे लोक काही करतात, पण त्या त्रुटीमुळे त्यांना ते फळ प्राप्त होत नाही. तसंच ते म्हणतात की मंत्रतंत्र तच्छिद्रम देशकाल वस्तुता सर्व करोति निच्छिद्रम अनुसंकीर्तनम तवा. श्रीमद भागवतामध्ये बली महाराजाच्या यज्ञामध्ये जेव्हा वामनदेव 3 पावलं मारत होत्याने त्याच्यामध्ये त्रुटी राहिली होती, मग तिथे शुक्राचार्य हा श्लोक म्हणतात. काय म्हणतात? मंत्रतंत्र तच्छिद्रम देशकाल वस्तुता सर्व करोति निच्छिद्रम अनुसंकीर्तन. मंत्रामध्ये, तंत्रामध्ये, यज्ञामध्ये, पूजामध्ये, कर्मकांडामध्ये त्रुटी राहू शकतात. देश काळपत्रामध्ये साहित्य व्यवस्थित नसेल, तुपामध्ये भेसळ असते, संविधामध्ये भेसळ असते, ब्राह्मण बी त्याला काय नाही, एका टायमाला 2-3 पूजा घालायची असते, त्याला दक्षिणाचं पाडलेलं असतंय. ते काय तुमचं हित व्हावं काय नाही, त्याला त्याच्या पैशाचं तुम्हाला बी वाटतं काहीतरी केलंय, पण त्यामध्ये ते म्हणतात की नाही, किंवा त्या छिद्राला भरायचं असेल, अनुसंकीर्तन भगवंताचं नाव घेतलं तर ती सगळी सफलता होते. म्हणून ते म्हणतात एवढं करायची गरजच नाही तुम्हाला. तुम्ही केवळ भगवत नाम जप केला तर तुम्ही यज्ञ केल्यासारखं आहे, तपस्या केल्यासारखं आहे, दान धर्म केल्यासारखं आहे, तीर्थयात्रा केल्यासारखं आहे. अजून काय पाहिजे? हे झालं सगळ्या त्रुटी भरून काढणारं हरिनाम आहे. म्हणून याच्या पुढे बरं तुम्ही म्हणता कसं, याला प्रमाण काय? सगळ्या आरत्या म्हणतात, तुम्ही म्हणतात ना, शेवटची असते कोणती? म्हणा बरं. यद्यत करोति सकलम नारायणी अच्युतम केशवम राम नारायण नाम श्रीधरम माधवम विनावल्लभम जानकी नायकम चंद्र. पुढे मंत्र काय? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. का बरं? तुम्ही गणपतीची आरती म्हणतात, दुर्गादेवीची आरती म्हणतात, सगळ्या आरती म्हटल्यानंतर शेवटी काय सांगले? यद्यत करोति सकले नारायणी समर्पयाने. कोणाला समर्पण केली? आणि ते नारायण कोण आहेत? अच्युतम केशवम राम नारायण. मग त्या भगवंताचे सगळे नावं येतात. अनुसंकीर्तन. बरं, ते नाव घेतले, पण संकीर्तन कुठे दिलेले? शेवटी दिलेले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणजे तुम्ही कोणत्या आरत्या म्हणा, कोणती पूजा घाला, शेवटी अनुसंकीर्तन. कारण का? त्या तुरट्या राहत्या, त्या तुरट्या भरून काढण्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. आपण करतो ते आपल्याला काहीच माहिती नाही. सगळे घालेले लोटांगण, वंदन चरण, डोळ्यानं पाय रूप तुझे लागेच फिरायला लागले. का बरं? कशासाठी? काय माहित नाही. सगळं गाव करते म्हणून मी केलं पाहिजे. अरे थोडा डोक्याचा पता ठेवू द्या. याचा अर्थ काय होतो? घालेले लोटांगणाचा जमिनीवर पडलं पाहिजे. घालेले लोटांगण, वंदिना चरण कोणाचे? आजूबाजूवाल्याचे का? आजकाल म्हातारे बाया म्हणतात पहिले पाय करतात. बाई तू पुण्यवाने काय, तुला पाप घ्यावं लागतं त्याचे पाया पडणार. पण म्हातारा लोकांना हाऊस नाही पाया पडायचे, त्यांना नाही. वंदिने चरण कोणाचे? पांडुरंगाचे. आणि काय? वंदिने चरण डोळ्यानं पाहिजे तुझे रूप. कोणाचं रूप? पांडुरंगाचं. त्याचा अर्थ. पण तुम्ही जागेच फिरतात. लॉजिक आहे की नाही? मी तुमच्या डोक्यात काही भूत घालत नाही. मी त्या श्लोकाला एक्सप्लेन करू. उद्या फिरायचं नाही फिरायचं तुम्ही ठरवा काय करायचं. शॉर्टकट बघतात तुम्ही. भगवत अध्यात्मामध्ये शॉर्टकट नाही. ठीक आहे. तर हे त्रुटी पूर्ण करण्यासाठी कोणत्या आरतीच्या शेवटी हे करावं लागते. ते नाही जर केलं तर ती आरती पूर्ण होत नाही. बरं, भगवंत आता 6वा आहे, भगवंताला वशीभूत कसं करायचं? तुम्ही म्हणता ठीक आहे त्रुटी झाली, भगवंताला वशीभूत म्हणतात. ऋणम मेत प्रवुद्धा हृदय सनोपी प्रसिद्धी यद गोविंद चुक्रेशन कृष्ण मा दुर्वासिना. ते म्हणतात की द्रौपदीनं गोविंद उच्चारल्यानंतर म्हणजे कातरतेना, तळमळतेना, जसं एखादा बाळ जेव्हा रडतं तर आई काय करते? त्याला लगेच आलिंगन करते.
तसं जर कोणी हृदयातून आणि मनातून भगवत नामाला पुकारतो, हे गोविंद, हे कृष्ण, गोविंद, गोपाल, मधुसूदन, हे राम, या, तर भगवंत काय करतात, त्या भक्ताच्या वशीभूत. जसे ते बाळ रडल्यानंतर आई जाऊन त्याला घेते, त्याच प्रकारे द्रौपदी जसे पुकारल्यानंतर भगवंत धावून गेले, तसंच भगवंत काय करतात, एखाद्या भक्तांना आतुरतेनं जेव्हा पुकारल्या तेव्हा भगवंत धावून जातात. याला प्रमाण काय, द्रौपदीचं. दुसरं उदाहरण गजेंद्राचं. गजेंद्र तळमळते ना, प्रागजन्मनी शिक्षाने, हे जगदीश, हे गोविंद, हे माधव, अशा प्रार्थना केल्यानंतर भगवंत काय केले, डायरेक्ट प्रगट झाले. त्याच्या पहिले नाही झाले ते. का बरं? म्हणले याच्या साधण्यामध्ये तळमळ नाही, तीव्रता नाही आहे. जसं एखादं बाळ मूळमूळ रडत असाल तर आई लक्ष देत नाही, पण तेच बाळ टॅ टॅ करायला लागलं, आई सगळे कामं सोडते, ये पहिली ये. तसंच ते माझं भगवंताला वशीभूत करायचं असेल तर तुम्हाला उद्यापासून भगवंताला तळमळतेनं पुकारावं लागेल, तेव्हाच भगवंत भेटतील. तुम्ही म्हणता प्रभूजी कसं काय शक्य आहे? कलियुगामध्ये कितीतरी माताजी प्रभूजी आहेत जे भगवत धामात, आमच्या नाशिकच्या 4 वासनी माताजी, ह्या तुमच्याच अयोध्येनगरीमध्ये राहायच्या. त्या काही संत नव्हत्या, साधे गरीब परिवारले, पण भगवत करत सकाळी जगन्नाथ विठ्ठल रुक्माला पाहताना शरीर सोडलं. मुंबईला कितीतरी घटना आहेत. आपल्या वाटते कुठं शक्य आहे प्रभूजी? आहे, एक ना एक दिवस प्रत्येकाला मरायचं आहे, पण त्या साधनेची परिपूर्णता भौतिक वस्तूसाठी नाही आहे. साधनेची परिपूर्णता आहे भगवंताला प्राप्त करण्यासाठी किंवा भगवंताला वशीभूत करण्यासाठी हे दिलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आदिपुराणामध्ये हा श्लोक येतो, हे अर्जुन, मी तुला सत्य सांगतो, जो कोणी माझ्या नामाचं गान करतो, माझ्यासमोर नृत्य करतो, मी त्याच्यासमोर विकल्या जातो. भगवंत म्हणतात अर्जुनला. एवढंच नाही तर जो कोणी नाम करताना, गान करताना रडतोय, तर जनार्दन म्हणतात मी त्याचा ऋणी होतो, विचार करतो याचं ऋण मी कसं फेडू. भगवंताला चिंता येते. एखादा भक्त रडत असताना, आता तुम्ही उद्यापासून बळजबर रडू नका, घरच्याला टेन्शन, हा काय रडतो बा, जप करण्यासाठी, ते जपाच्या टेन्शनमध्ये तर रडू येत नाही. नाही, रडू भगवंताला, ते भगवंत म्हणतात मी विकल्या जातो जनार्दन. आदिपुराणामध्ये श्लोक येतो, 7वा अध्याय येते, याच्यामध्ये एक दिलेलं आहे, जितेत्वना जितो नीती निश्चितम जीवाग्रेवती यस्य हरिद्वयाक्षरम. ते म्हणतात की मी वशीभूत झालो, निश्चित वशीभूत झालो. का बरं? ह्या जीवात्म्याने जीवाग्र एकदा हरीचं नाव घेतलंय, म्हणून मी त्याच्या वशीभूत झाले. हा श्लोक आहे विष्णू धर्मांतर ग्रंथातला आहे. आता पुढे येते, देश काळ पात्राची बाधा नाही नाम जप करायला. ते म्हणतात की अरे लोक कारण देतात ना, आंघोळच नाही केली किंवा आमच्याकडे नाही का पवित्रता नाही, कुठं जप नाही केलं. तुम्ही इस्कॉनवाले तर कुठं जप करीत बसतात, हातात पिशव्याच घातलेल्या असतात. जसं राधागोविंद महाराजला एखादं विचारलं की तुमचे इस्कॉनवाले नेहमी पिशवीत जप, हातात त्याची पिशवी का राहते? महाराज म्हटले, जो सैनिक असतो ना बॉर्डरवर, कधी शत्रू येईन माहीत नसतो, तसंच मृत्यू यमदूत कधी येईन माहीत नाही, म्हणून भक्त नेहमी बीडबॅगमध्ये असतात. आजकाल कलियुगामध्ये बीडबॅगचं स्वरूप बदललेलं, काउंटर. मग यमदूत म्हणजे हरकत नाही, काउंटर का होईना करतोय ना हा. तर बीडबॅग काय आहे आपल्यासाठी? आपली AK-47 आहे, मौतिक मायासाठी. कोणी निंदा कोणी वंदा, हाच आपला धंदा. लोक निंदा बी करते नाही, अरे येडं लागले बदल. अरे ठीक आहे ना, संसारात येडा होण्यापेक्षा आम्ही पांडुरंगाला वेडे झाले तर काय हरकत आहे. आणि कोण ना कोणी कुठं वेडे झालेले आहे. कोणी गर्लफ्रेंडमध्ये वेडे झाले, कोणी बॉयफ्रेंडमध्ये वेडे झाले, कोणी ऑफिसमध्ये वेडे झाले, कोणी घरात वेडे झाले. आम्ही पांडुरंगासाठी वेडे झालो. वेडे तर झालंच पाहिजे आणि वेड लागलं पाहिजे आपल्याला संसाराचं वेडं लागून नाही, काही नाही ह्या संसारामध्ये. मी पाहतोय ना, हे शरीर सदा एक दिवस झटका देत आहे, वस्तू व्यक्ती काही येत नाही सोबत. मी जसं बातम्या बघतो किंवा ऐकतो ना, विचार करतो यार आपण एवढं करतो. आता मी बऱ्याच वेळा विचार करतो, माझ्याकडे टॅब आहे, मोबाईल आहे, मला अचानक हार्ट अटॅक आल्यानंतर हे वस्तू कोण घेऊन जाईल? आणि सगळ्यात जास्त माझा जीव कशामध्ये? पुस्तकामध्ये. म्हणजे ते वस्तू टॅबपेक्षा मोबाईलपेक्षा पुस्तकं लय कोणाला देऊशी वाटत नाही, पण म्हटलं एक दिवस झटकाले तर बाकीचे पुस्तक घेऊन जाते. आणि असे कोणी कलियुगात वाचायला कोणाला इंटरेस्ट नाही. तर माणसाला आसक्ती किती डेंजर आहे नाम याच्या वस्तूंच्या प्रती.
तर इथे ते म्हणतात की देशकाळ पात्राचं काही बाधा नाही, तुम्ही कुठं केव्हा कधी कसं जप करू शकता. याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हे चक्रपाणी हरी नाम सदा सर्वत्र अवस्थेमध्ये करू शकतात. त्याला सोच किंवा असोच त्याला कोणती बाधा ठरत नाही, कारण भगवंतच एवढे पवित्र आहेत. तुम्ही टॉयलेट बाथरूममध्ये बसले, जसं आमचं तुम्ही मंदिरात गौर हरी ऐकला असेल तुमचा, आमच्या सचित निमाय प्रभूंचा मुलगा, तो बाथरूममध्ये गेले की सगळे भजन म्हणतो टॉयलेट होईपर्यंत. बाहेर नाही म्हणत, नाही त्याला बाथरूमचं सिंगर नाव ठेवलं त्याने. नाम एवढं पवित्र आहे की त्याला कोणताही बाधा करत नाही. म्हणून समशमभूमी जाऊ तेरडी वचल्यानंतर लोक काय म्हणतात, राम नाम सत्य. नामाला काही दूषित होते नाही. म्हणून जप करायला तुम्ही आंघोळ केली नाही केली काही फरक पडत नाही. केली तर चांगलंच. कर्मकांडामध्ये तुम्हाला शिस्तबद्ध राहावं लागतं. कारण जसं भागवताच्या एका स्कंदामध्ये प्रश्न विचारला आहे. काय विचारलेलं आहे की एखादा व्यक्ती दूषित अवस्थेत असेल तर ते भगवंताची भक्ती करू शकेल का? तर सुखदेव गोस्वामी छान उत्तर देतात. ते म्हणतात की ह्या पृथ्वी तलावर खूप घाण आहे. खालच्या घाणीमुळं सूर्य दूषित होत नाही, तर उलट सूर्यकिरणामुळे सूर्यप्रकाशामुळे खालची घाण काय होते, स्वच्छ होते. त्याच प्रकारे आपण अशुद्ध पवित्र किंवा पवित्र अपवित्र सर्व असतो गती येत पुंडरीकाक्षी सब बायातो. तुम्ही पवित्र असू किंवा अपवित्र असू, येत पुंडरीकाक्षी भगवान नारायणाचं स्मरण केलं तर तुम्ही पवित्र होऊन जातात. तर उलट भगवंताच्या ग्रंथाच्या संपर्कामध्ये, नाम जपामध्ये, दर्शनामध्ये आपण पवित्र होऊन जातो. म्हणून नाम जपाला जसं एक वृंदावनचे बाबा जगन्नाथपुरीचे ते काय करायचे, टॉयलेटला जायचे ना तर जाताना नाही का त्यांची जीभ धरायची. ते एका मुलानं विचारलं, तुम्ही टॉयलेटला जीभ का धर? म्हणे माझी जीभला ते धरलं तर मी वॉशरूमला जाताना माझी जीभ नाही का भगवंताचं नाव घेते, तर वॉशरूम होईपर्यंत माझी जीभ थांबाव म्हणून मी जीभीला धरतोय. त्यावेळेस तो बालक जगन्नाथजी येतात आणि म्हणतात, तू त्या अवस्थेमध्ये केले तरी मला चालेल, कारण ते प्रभाव पडत नाही. आता हे शास्त्राच्या प्रमाणे याचे कितीतरी श्लोक आहे. आणि एवढंच नाही तर विष्णू धर्मांतरमध्ये श्लोक आहे, चक्र आयुध्यस्य नामानी सर्व चक्र आयुध्यस्य नामानी सदा सर्वत्र कीर्तयते नासोच कीर्तयंत तस्य तत्र पवित्र कारो यथा. म्हणजे चक्र आयुध धारण केले नारायण काय करतात, त्याचं रक्षण करतात आणि सदा सर्वत्र अवस्थेमध्ये कीर्तन करतात. आणि नासोच कीर्तन तस्य करते, त्याला कोणतं आहे प्रभाव पडत नाही, ते शुद्ध होतात. एवढंच नाही, ते पुढे म्हणतात की न देश काल नियमो सोच निर्णम परम संकीर्तन देव राम रामेती मुच्यंते. जो कोणी कीर्तन देश काळ पात्राचा नियम नाही, सोच निर्णयाचा काही फरक पडत नाही, केवळ त्यानं राम राम जर कीर्तन केलं तर त्याला परम मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून आता आम्ही पुढं ट्रॅव्हलिंग करतो, समजा तुम्हाला बीड बॅग घ्यायचं नसेल, लेडीज प्रॉब्लेम असतात, सूतक पडलेलं असतं तुमच्याकडे, जातक सूतक मृत सूचक असतं किंवा वॉशरूमला झालेलं असतात, त्यावेळेस तुम्ही माळा जरी नसेल तर तुम्ही जप करू शकतात त्या टायमाला तेवढा. पण स्वच्छ आता प्रभुपाद अमेरिकेत गेले तर तिथं काय त्या हेपी लोकांना माहीत नव्हतं, प्रभुपाद नंतर स्टँडर्ड लावलं, पहिले त्यांच्याकडून कीर्तन करून घेतलं. आता अजय भगवंताचं पुन्हा एकदा उदाहरण अजय मेळ्याचं काय पाहिलं का, त्याने कोणते नियम स्टँडर्ड फॉलो केले होते, तर सगळ्यात दुराचारी पापी व्यक्ती होता. पण त्या मूर्तीच्या अवस्थेमध्ये बेडवर असताना सुद्धा त्यांना नामस्मरण घेतला. तिथं होप्स काय, उद्या एखादा जर बेडवर पाडला आणि तिथं जसं कर्मकांडामध्ये कसं आसन घ्यायचं, देवघरात बसायचं असतं, पण उद्या एखादा बेडवर जरी पडलेला असेल त्यानं भगवत नाम घेतलं तर अजय मेळ्याला जी मुक्ती भेटली तीच मुक्ती त्याला भेटू शकते. इथे हे प्रमाण दिलेले. बरं, आता एवढंच नाही तर ते म्हणतात की बरंच आहे, दान यज्ञ करून दान यज्ञाला नियम आहेत, स्नान सुद्धा नियम आहेत. स्नान करताना कसं बसायचं, कोणते मंत्र म्हणायचे. म्हणून पहिल्या काळामध्ये गंगा गोदावरी नर्मदा, नुसतं पाण्यानं स्नान होत नाही. पहिल्या काळामध्ये गंगा गोदावरी नर्मदा सिंधुकारी ह्या नद्याचं नाव घ्यायचे. म्हणजे एवढ्या नद्याचं पाणी आमच्या डोक्यात पावा, आम्ही पवित्र व्हावं. म्हणून ब्राह्मणाकडे गेलं तर लावा डोळ्याला पाणी, अक्षदम समर्पयामी धूपम समर्पयामी लाभस्ते श्याम समर्पयामी मम आत मन. पहिले डोळ्याला पाणी का लावा सांगतो, त्यानं म्हणजे लय पाप यानं लय पाहिलं गेलं त्याला. तर ते पाणी, ते कोणतं पाणी, गंगेचं पाणी डोळ्याला लावून नंतर पूजा चालू कर बाबा, तिथं दूषित अवस्था. पण इथे ते काय म्हणतात की
दान, यज्ञाला, स्नानाला नियम आहेत, सरोवरमध्ये सुद्धा नियम आहेत. पण ह्या भूतलावर भगवंताचे नाम जप करण्यासाठी काळाचा, वेळेचा, बघा तुम्हाला आरची विग्रहाची सेवा करायची असेल रात्री 12 वाजता 2 वाजता तुम्ही आंघोळ करूनच करावं लागेल तुम्हाला. ग्रंथ वाचायचा असेल तरी नियम आहे तुम्हाला, किंवा पूजा पाठ करायची असेल तरी तुम्हाला स्नान करून, नाम जपाल रात्री 2 वाजता सुद्धा करू शकता तुम्ही, त्याला नियम नाहीत. बाकीच्या सगळ्या क्रियेला नियम आहेत, भगवत जपाला नियम नाहीत. म्हणून हे दिले. 8वा फायदा. कंटाळले काय तुम्ही का नंतर घेऊ? जड गेले, चालले का? हां, ते म्हणतात संपूर्ण मंत्राचा जपाचा फळ, म्हणजे सगळे मंत्र तुम्ही जप केले त्याचं फळ भेटत नाही, केवळ भगवत नाम जप केला त्याचं फळ भेटे. प्रतिमा हरेर्दृष्टा सर्व तीर्थ फलम लभेत, विष्णू नाम पर जपताम सर्व मंत्र फल लभेत. जो कोणी भगवान विग्रहांचं दर्शन करताना, श्रीहरीच्या विग्रहाचं दर्शन करताना जे फळ प्राप्त करतात ते फळ केवळ भगवान नारायणाचं जप केल्यानं, हरीचं जप केल्यानं त्याला तो फळ प्राप्त होते. दृष्टा म्हणजे भगवंताला पाहत पाहत जप केला त्याला सर्व तीर्थाचा फळाचा लाभ भेटतो. म्हणजे त्याला सगळे तीर्थ फिरायची गरज नाही. त्याला काय करावं लागेल? मंदिरात विग्रहासमोर, म्हणून विग्रहासमोर बसून जप करायचा असतो, मंदिरात पण विग्रहासमोर जप करायचा असतो. त्याला ते सगळं मंत्र फळाचा लाभ येतो. आता हे झालं जपाचा लाभ होतो. 8 9 त्यामुळे सर्व तीर्थाचं परमतीर्थ कोणतं आहे? आता तुम्ही पैसे नसल्यामुळे तीर्थ नाही जाऊ शकले, ते म्हणतात किम पुनस्तस्य नाम पाप नाम शंका मुनिपुंगवा तीर्थानच परम तीर्थ कृष्ण नाम मरसया. ह्या श्लोकामध्ये ते म्हणतात की जर तुम्हाला पाप धुवायला जायचं असेल तर तीर्थयात्रेला जावं लागते, पण एकदा जर कोणी तीर्थाचं स्मरण केलं, कृष्णाचं स्मरण केलं, त्याचे पाप नाही का धुतल्या जातात, त्याला जिकडे तिकडे जाण्याची गरज नाही. याच्यामध्ये परमतीर्थ आहे भगवंताचं नाम. तीर्थ कुर्वांती जागृती ग्रती नाम कृष्ण नाम वय तस्मात निवार पुण्यम नात परम विदो. ते म्हणतात की जो कोणी कृष्ण नावाला धारण करतो, पृथ्वीवरले जेवढे तीर्थ त्याने केले नसते ते केवळ नाम जप केल्यानं फळ प्राप्त होतं. इथे आता नामाच्या 3 स्टेप सांगितलेल्या आहेत. ते म्हणतात की तुम्ही एकदा विष्णू सहस्रनाम म्हटलं, त्या 3 राम नाव घेतले तर एकदा विष्णू सहस्रनाम म्हटल्याचा फायदा होतो. आणि 3 वेळा राम नाव घेतलं आणि एकदा कृष्ण नाव घेतलं तर 3 राम नावाचं फळ प्राप्त होते. म्हणजे एक कृष्ण नाव घेतलं तर 2 वेळा विष्णू सहस्रनाम वाचलं. इथं प्रमाण कोट आहे, मी हवेत गोळ्या मारत नाही. म्हणजे एकदा विष्णू सहस्रनाम घेतलं पण केवळ 3 वेळा राम नाव घ्यायचं, विष्णू सहस्रनामाचं फळ प्राप्त होते. पण एकदा कृष्ण नाव घेतलं तर 3 वेळा रामनामाचा फायदा भेटतो. आता राम कोणते? 3 राम आहेत, परशुराम, बलराम आणि रामचंद्र. म्हणून ते म्हणतात जप करताना सुद्धा तुमची चेतना त्या विग्रहाच्या प्रती असला पाहिजे. तुम्ही बलरामाला उच्चारण करतात का परशुरामाला करतायत का रामचंद्राला करतायत? म्हणून आता आपल्याकडे हरे कृष्ण महामंत्रामध्ये राम कोणते आहेत? कोणते राम आहेत? रामचंद्र पण आहेत, पण आचार्य सांगतात राम म्हणजे जे गोपीमध्ये रमण्य होणारे कृष्णाला म्हटले जाते, रमण्य होणारे. हरे राम, रा शब्दाचा अर्थ काय? राधा. म्हणजे माधव, राम ह्या शब्दाचा अर्थ. तर हे दिलेले. त्याच्यानंतर 10 आहे संसारामधून पवित्रता प्राप्त होते. ते म्हणतात की हे ब्राह्मणांनो, विचार करा, जे भगवंताचं स्नान करून जळ करून संसारातून पवित्र होत नाही, केवळ त्यांना हरीचं नाव घेतलं एकदा, जीवाग्रे हरे अग्रे स्वचरून अक्षर हरी एकदा जर उच्चारण केलं तर त्याचं काय होतंय? त्याचं पवित्र होतंय. हे दिलेलं आहे. 11 भूत यादीची भीती ज्यांना वाटते. कोणते? रे यक्ष 11 यक्ष, राक्षस, भूत, वेताळ, प्रेत, विनाशक, विघ्न, डाकिनी, त्याच्यानंतर प्रेत, हिंसक, भूतगण आणि असे भाग असलेल्या जर तुम्हाला भीती वाटत असेल, म्हणून घरात राहिले ना तुम्हाला ते घर खाते. का बरं? वास्तुपूजा करावं लागते. वास्तुपूजेमध्ये काय करतात? मंत्र जप करतात. ते मंत्राचा इफेक्ट तेवढा राहिला की तिथं तो निगेटिव्ह एनर्जी इफेक्ट करत नाही. म्हणून आजकाल लोक आर्टिफिशियल मशीन लावून देतात. आता मशीन किती जरी बोललं तर काय बरं, मनुष्यानं जर त्या वास्तुपूजेचा दोष कधी निवारण,
कंटिन्यू तुम्हाला त्या जप करावं लागते, नाही तर तेच घर तुम्हाला खाते. कारण ती निगेटिव्ह एनर्जी तिथे वास करते. मग कधी कधी लोक जास्त दिवस राहिल्यानंतर भूत बांगला म्हणतो. का बरं? ते बघतात की ते जीवात्मा जे भूत प्रेत असतात ते निवास करतात. पण जेव्हा तुम्ही संकीर्तन करतात, भागवत वाचतात, गीता वाचतात, नाम जप करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम, ते म्हणतात की ज्या प्रकारे टाळी वाजवली तर सगळे पक्षी उडून जातात, त्याच प्रकारे कोणी जर जप करतो नाम संकीर्तन, तर जेवढे यक्ष राक्षस भूत प्रेत हे जे डाकणी आहेत, हिंसक आहेत, सगळे पळून जातात नाम जप. म्हणून राधानाथ महाराजांचे एक पुस्तक तुषार्थपथिक, त्याच्यामध्ये एक घटना आहे, तुम्ही वाचली असेल. त्याच्या मागं एकाने ब्लॅक मॅजिक केली होती, त्याच्यातून निघायला तो रामनामाचा जप करतो. किती लोकांनी वाचले ते पुस्तक? त्याच्यामध्ये तो फास्ट टाइम किती सुंदर आहे. हां, प्रवासामध्ये. तर रामनाम एवढं म्हणून राम रक्ष स्तोत्र आपल्याला सकाळ संध्याकाळ का? कारण संध्याकाळी निगेटिव्ह एनर्जी नको पडेल. विष्णू सहस्रनाम का सांगितलं जात आहे? बाबा काहीतरी तू कर्मकांड का होईना कर. राम रक्ष स्तोत्र का? तर त्याच्यामध्ये ह्या निगेटिव्ह एनर्जी येऊ नये म्हणून सकाळ संध्याकाळ ते करायला सांगतात. हा झाला 11वा फायदा. 12वामध्ये कलियुगामधली सगळ्या बाधा नष्ट होतात. कलिकाल कुसर्पस्य तीक्ष्ण दृष्टस महाभयम गोविंद नामदानेन दक्ती यशी भस्मतात. कलियुगामध्ये जे कलियुगाने प्रभावित झालेली व्यक्ती येतात, पण गोविंदाचं कोणी स्मरण करतो, त्याच्या कलियुगातले एकमेव साधन आहे या कलियुगाला भस्मसात करण्यासाठी, या कलियुगाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी, ते भगवंताचं नाव. याचं प्रमाण काय? प्रभुपाद अमेरिकेत गेले आणि कलियुगाचा सगळ्यात मौन प्रभाव होता त्या लोकांवर, पण भगवंता प्रभुपादाने काय केलं? केवळ त्यांना कीर्तनामध्ये लावलं आणि कलियुगाला त्यांनी प्रभाव करून टाकला. तसंच कलियुगाच्या प्रलोभापासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला भगवत नाम जप केलं तर त्या प्रलोभापासून तुम्ही वाचू शकतात. हे 11वा फायदा. 12वा फायदा. 13वा फायदा, आपल्या अधिक शक्ती प्राप्त होते भगवंतात. ते म्हणतात दान, व्रत, तप, तीर्थक्षेत्रे, प्रधान देवतांची पूजा, मोठमोठे सत्कर्म, त्याचे राजसूयज्ञ, अश्वमेध यज्ञ, ज्ञान साध्य, आत्मवस्तू, जे तुम्ही काही करतात ते दुय्यम आहे. कोणी जर एकदा भगवान हरीचं स्मरण करतो आणि नामाला स्थापित करतो, त्याच्या जीवनात सगळ्यात मोठी त्याला शक्ती प्राप्त होते. ह्या सगळ्या क्रिया केल्यानंतर, A to Z क्रिया केल्यानंतर त्याला प्राप्त होते. एवढंच नाही, ते म्हणतात की दान, व्रत, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जीवनात पाप नष्ट होऊन शुभ जीवन होते. हा 13वा फायदा. तत्व नाम विचार, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा महामंत्र कोणी रटंती हेलया वापी कृतार्थ ना संशया. तुम्हाला टिंगळमध्ये म्हणला हरे कृष्ण हरे राम, हेलना किंवा रटंती, सहज कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोलून गेलं तर कृतार्थ नसन, त्याच्या जीवनातले सगळे पाप नष्ट होतात. म्हणून आपले वैष्णव तिलक का लावला तर? अरे म्हणा हरे कृष्ण हरे राम आम्हाला आहे, म्हणजे आपल्याला स्मरण होते आणि त्याला पण होते. म्हणून ऑफिसला जाताना लाजायचं नाही. लोक काही कपडे घालून जातात. आमच्या सकाळी येवा मंदिरात 2-3 माताजीला बिचारा एवढ्या गरीब दिसतात, मोठ्या गाडीत येतात पण कपडेच कमी भेटतात त्यांना. हां, एवढे आपरे कपडे असतात ते. जय माता दी लांबूनच. तर हे सगळे पाप नष्ट होऊन जातात. त्याच्यानंतर ते म्हणतात की कलियुगामध्ये नाम जप आहे ना, कलियुगामध्ये केवळ हरीचं नाव आहे. त्याच्या म्हणतात केवळ श्रवण जरी केलं कोणी, यथा यथा हरे नाम कीर्तन तस्य नरका तथा तथा हरेर भक्ती उद्रते दिवम. या श्लोकामध्ये म्हटलंय कोणी एकदा हरीचं नाव घेतलं, त्याच्या हृदयातले सगळे पाप असतात ना ते नष्ट होतात. हे हरिनामाचं महत्व. आता शॉर्टकट मारतो. ते पुढे म्हणतात नाम वेदात जर कोणाला वाचायचं आणि वेदाचं तुम्हाला फळ नाही भेटलं, ते म्हणतात मा रुचा मा यदुर मा साम पठंती किंचित गोविंद येती हरेर नाम गीय गायत्री नित्यशा. जर कोणी त्यानं 4 वेद वाचले, 18 पुराण वाचले आणि त्याचं पुण्य जेवढं त्याला भेटत नाही तेवढं केवळ गोविंद हरेर नाम गीयते गायसे नित्यसा, त्याने केवळ गोविंदाचं नाव घेतलं, हरीचं नाव घेतलं, तो पिक्चरला गोविंदा का असे ना त्याचं नाव घेतलं तरी 4 वेदाचं फळ वाचल्याचं फळ प्राप्त होते. हे पुढं प्रमाणे स्कंद पुराणातले. आणि तो पहिला श्लोक आहे नरसिंह पुराणातला.
पुढे सगळ्या तीर्थामध्ये सर्व श्रेष्ठ कोणतं असेल? तीर्थकोटी सहस्राने तीर्थकोटी शतानेच ताने सर्वांनी अपुनवती विष्णू नाम कीर्तना. ते म्हणतात की 100 करोड 1000 करोड तीर्थयात्राचं भ्रमण केलं ते फळ भेटत नाही. केवळ भगवंताचं नाव जप केला त्याला फळ भेटतंय. एवढंच नाही, नुसतं हरिनामाचा भास जरी केला तर तुम्हाला सगळं फळ प्राप्त होतं. कोणतं? कोटी. तुम्ही 1000 गायी दान केल्या, त्याच्यानंतर मोठमोठे सोन्याचे डोंगर पर्वत पार केले, दिले. प्रयागवासामध्ये प्रयागराजमध्ये कल्पवास जरी केला, मोठमोठे मेरू पर्वता एवढं दान जरी केलं तेवढं पुण्य प्राप्त होत नाही. गोविंद कीर्तना समसेत. गोविंदाचं एकदा कोणी कीर्तन केलं की त्याला सगळे फळप्राप्ती होते. कुठाला श्लोक हा? याच्यामधला आहे, स्कंद पुराणातला श्लोक आहे. आणि ते म्हणतात की एवढंच नाही, एक मात्र गती पाहिजे असेल तर भगवत नाम आहे आणि हरिनामापर ते मुक्ती प्राप्त होते. आणि सगळ्यात मध्ये भगवान नारायण प्रसन्न होऊन जीवात्मा वैकुंठात जातो. असे कितीतरी क्लोट. हे पुस्तक आता जे स्टार्ट झालंय, हे पुस्तक नुसतं स्टार्ट झाले, एवढं हरिनामाचं महत्व आहे. म्हणून आपल्या संतांना वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाच साधिला, विठोबाची शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. वेद अनंत बोलिला, अर्थ इतका साधला. काय अर्थ साधला? विठोबाची शरण जावे आणि विठोबाला शरण निज निष्ठा नाम घ्यावं. 4 वेद जाणं, 46 शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाते. 4 वेद 18 पुराण मधले हरीशी गात. गीता भागवत करती श्रवणा, अखंड चिंतन विठत. गीता भागवताचा सार काय आहे? अखंड चिंतनाचा आहे. म्हणून मायबापांना 1 माळा 2 माळा 3 माळा 4 माळा जप करा. तुमच्याकडे कामं जास्त असेल तर मला फोन करा, मी येऊन काम करेल. अजून काय करू शकतो उद्धारासाठी? आणि तुम्हाला त्याचा फायदा आहे. एवढा घसा कोरडा करून कोणी जप नाही केला तर इथे मोठी बिल्डिंग आहे, उडी मारली तर तंगडच मोडून जीव बी जाणार नाही. तर तेवढं माझ्यावर दया करा. दया म्हणजे तुमच्यावरच आहे. भगवंताची कृपा प्राप्त करा. 1 माळा सकाळ करा, संध्याकाळ करा, जेव्हा वाटेल करा, बेडवर बसून करा, झोपीत करा, मन लागलं नाही तरी करा. जसं आमचा सिक्युरिटी गार्ड आहे, तो बसतो घरी, बायकोचा विचार करतो, पोराचा विचार करतो, पण महिन्याला पगार देतो ना आमचं मंदिर. तसं तुम्हाला जपात मन लागो न लागो तुम्ही काय करा? जप करीत राहा. 1 माळा 2 माळा 4 माळा, काउंटर घ्या, बीड बॅग घ्या आणि त्याच्यावर तुम्ही. कलियुगामध्ये भगवत नामाशी दुसरं काही नाही, एवढंच आहे. ह्या प्रवचनात जसं तुम्ही रेसिपीची उदाहरण राहील ना करावं लागेल ते ध्यानात ठेवायचं. आणि अलिबाबा 40 चोर, मोठा खजिना तुम्हाला भेटलाय. मंत्र म्हणायचा, वैकुंठाचा खजिना तुम्हाला भेटणार आहे. म्हणून आमच्या एका ब्रह्मचार्याचं नाव आहे कृष्णधन प्रभू. आमचे प्रेसिडेंट आहेत कृष्णधन प्रभू. ते सगळ्यात मोठं धन घेऊन जा. बाकी ते धन नाही घेतलं तर आपल्या शेवटी राहणार आहे कोणतं? राहणार आहे निधनम. आता कोणतं ध्यान घ्यायचं कोणतं नाही ते तुम्ही ठरवा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरिनाम प्रभू की